अरे किशा पण मास्तरनी सांगून दिलेले आपलं आपण जायचं कसं पण. दिशा मला तर असं वाटतंय बा आता कोणाला विचारणच नको. कारण ना ज्याला विचारलं तो फुटबॉल समजून इकडून किक मारतो आणि तिकडे सोडून देतो. काय कोणी नीट सांगत बी नाही. काय रे तुम्ही थांबा. हे काय कार्यकर्ता सांगतो एक कार्यकर्ता आला त्याला विचारतो. एक मिनिट थांब, 10 मिनिटं तुला कॉल करतो. बोल काय समस्या ते. समस्या जर पत्ता लागते काय चालू काय 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 तुला एक पत्ता विचारायचा होता. सांगता येईल का तुला? सांगते का म्हणजे पत्ता बोल पत्ता. जीपीएस आहे ते आपलं लोकेशन चालतंय. हे डोक्यात घे पहिले. हो आपल्याला एक अभ्यासिकाला जायचंय. तुम्हाला तो ऍड्रेस सांगता येईल का? अभ्यासिका कोणची पोरगी? पोरगी नाही हो मग? अभ्यासिका जिकडे ते मुलं बसून अभ्यास करता पहा ना ते. ते असं वय हा आम्ही थोडी गलती झाली मला. अभ्यासिका म्हणजे काय? हा बरोबर सांगा तेवढा ऍड्रेस. इकडून सरळ जाय. सरळ. जुनी बिल्डिंग लागेल. जुनी बिल्डिंग त्याच्या बाजूला. ती जुनी बिल्डिंग आहे बाबा. जुनी बिल्डिंग मध्ये हा तिकडं नाही म्हणजे तिकडून आहे की लेफ्ट जाय. लेफ्ट. हा 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 तिकडे पारस लागेल. पारस हा तिथं आहे का मग? पारस काय कपडे घ्यायला जायचे का तिथे? हा तिकडून सरळ जाय. डाव्या बाजूला पण काय बाजू? कॉलेज लागेल. कॉलेजच्या बाजू. कॉलेजला काय आज सुट्टी. कॉलेज. हा तिकडून सरळ जाय. हॉस्पिटल लागेल. कॉलेजून सरळ गेलो. हो हॉस्पिटल लागेल. हा बरोबर. तिकडून उजव्या बाजूला वर. कॉलेजून सरळ गेलो हॉस्पिटल. उजव्या बाजूला. उजव्या बाजू. हा हो तिकडे देवीचं मंदिर आहे. हा खरं सांगतो दादा ते देवीचं दर्शन घेऊन सांगतो. हा पत्ता मला माहिती. काय रे? तुम्हाला किशा भाऊचर याचे काय. तुला म्हणलं तर काला बोलवलं तुम्हाला बरा करीत तुझं टायगर आणि करीत तर पुढला सोडला. हे काल आलाय डोकं उठल रिकाम घरीच बसायचं नाही येणे. काय भाई बर काय म्हणून राहिला मी तू व्हिडिओ काय करू राहिला? कोणाला पत्ता विचारी काय करी. हा चाल काय कळत याला इथपर्यंत मी आलो म्हणून नाही तर घरीच राहिले आज. काय भाऊ तू हे काय समजू नको. सगळे रस्ते तोंडी पाठी मावले. आता म्हणला ना एकट्याला आपलं जाईल. हा सांग रे याला. अरे आम्ही म्हणून तू इथपर्यंत आला. तू एकदा 2 पावलं जाऊन दाखव बघ. असं 2 बावला काय एकटा जाऊन दाखवतो. चल जाऊ दे रे. चल चल मरू दे. चल किशा अरे काय रे दोघं तो तिकडे चालला हा इकडे चालला. काय करा माझा डोकं बंद पडलं आता ते आम्हाला काय पाहिजे. काय येत जागेवर तो तिकडे चालला हा इकडे चालला. कस काय मला याडा बिडा समजलं काय तिने. रस्ते तोंडी पाठ करायच्या ना आगावानी माझ पत्ता कोणाला लागायचा नाही भाऊ. मी काय गपचूप माग ढाळा. भानात आहे का तू? अरे गाडी पाहून नाही चालायचं. तू मागचा उतर खाली. तुझं काय रे? अरे काय रे? अरे काय अरे चल नाही रस्ते माहिती आहे तुम्हाला? काय राजच्या 2 पावलं जात होता तू का बरं आला. आता समजे रस्ते पाठवते मग तू का बरं आला? अरे तुम्हाला मी लहानपणापासून ओळखतो. तुम्हाला ज्ञान ज्ञान किती नाही मला चांगलं माहिती आहे. चला आता. यार तुम्ही एवढे हळूहळू चढ राहिले. 3 महिने होऊन गेले आपल्याकडून काही नियोजनच आहे ना. फिरून फिरून तिकडेच येऊ राहिलो आपण. काय यार तुम्ही एवढे हळूहळू चढ राहिले. चाला पटकन. अरे किशा हळू चालू जर हारला असता ना भाऊ कासा विकला नसतं कधी. म्हणजे काय रे भाई? म्हणजे काय नाही चालत. अरे आता यार इथून उठवायच्या तरच बसायचं आपण.
त्याला आपण नाही उठवणार आता, तो स्वतः उठेल. मग कसं? मित्रवाडी म्हणेन तसं. आता मालेगाव लोकांना ना मित्रवाडीचं पॅटर्न दाखव कसं रे. मित्रवाडी म्हणून तसं. ये बाय. हा. असं स्टेडियम तर आले पण पळाय मस्त काम आहे ना. काय होईल किसन काय बा? तेव्हा तुम्ही माझी बाया घेताय ना, मी माझ्या भाऊला बोला. आता तुला बोलला किशा याला तो आता आणि भाऊ मी काय नाही केलं काही काही संपत नाही. जेव्हा काही संपत हँडसम वो तो मैं बचपन से हूँ. हुशारी करतो का मोठ्या डॉन समोर? हँडसम. कोणी हल्लायचं नाही. चालू राहिलं ना. जास्त बोलतो का? कोणी मारलं माझ्या भावाला? त्याला येत होती. कोण होता? बाबा यार आम्ही मजा केली, तू सिरियस घेऊन घेतलं. अरे सिरियस त्यांनी नाही सिरियसली घेतलं. मालेगावात माझ्या परवानगीशिवाय पान आला ते झाडाचं, आणि तुम्ही माझ्या भावाला मारला. मोठा डॉन म्हणता, मोठा डॉन. त्यांनी तुला मारलं होतं ना, काय मार त्यांना. त्यांनी मला मागून मारली. काय त्यांनी मला डोक्यात मारली. धोका मार ना डोक्याला. दे ये इकडे पुढे. पण मी अरे हा तूच दे. तुला मारलं होतं हे मागून, जाय मार याला. ए मला कशाला मारतो, याला मार ना. तू नको मारू, मी मारतो थांब. ए पुढे या पुढे. हा तुम्ही या पुढे. तुम्ही चारींनी मारले ना माझ्या भावाला, आता तुम्ही ठरवा सगळ्यात आधी मार कोण खाणार. काय रे तुला मार खायचंय का पहिले? अरे रे तू इकडे. हो दादा विषय कसा आहे भाऊ, आम्ही नवीन आहे. झाली त्याची कोण चुकी, इथून पुढे नाही होणार असं. आम्ही एक तर इथून नवीन आलोय. ते का गेला तो मजा घ्यायला, त्याची भाऊ सिरियस घ्यायला थोडा एवढ्या वेळेस जाऊ द्या. जाऊ दे त्या सोडून एवढे. ठीक आहे चाल, तुम्ही एवढं म्हणता जाऊ दे त्या वेळेस. मी पण काय डॉन बिन नाहीये, साधाचे. आपल्या भावावर आला म्हणून बोलतोय. हो, ठीक आहे. ओके भाऊ, आम्ही ठीक आहे कसं भाऊ, नवीन आहे. ते बघून गेलं थोडं रिएक्ट होऊन गेलं. ठीक आहे चाल, राम राम. हो, राम राम. यार कसं 2 मिनिटं खाली बसा, माझं काय जाऊ द्या. जे झालं ते झालं. अच्छा ईशा, आता आपण आलो का नव्हतो हे हो काय राहिलं. आणि तसं अमोल बी सापडलं ना. चला आता घरी जाऊ काय. बस बी आत पट्ट्या चला ना. आज जिंदगीचे उलटे गाणे वाजायला अरे इथे अच्छा अमोलला जाऊ दे, राहू द्या. आपण 3 महिने पूर्ण ग्राउंडच बनवून राहिलो. आपल्या मत काही रोग नाही. हा त्याला घरी जाऊ द्या. पाहिलं काय झालं थोडक्यात वाचून नाही. आईला काय चाला होतो, अमोल पण काय भेटा ना. काय आपू काय करायला आलो, आपल्याकडून काहीच होऊन राहिलं. त्याच्यापेक्षा झाला घरी भाऊ. मला तर काही हिंमत नाही राहिली आता. जाऊ घरी निघून, अमोल काय भेटून नाही राहिला. जिंदगीचे पुरे उलटे गाणे वाजायला गेले माहितीये का. 12वी नंतर फक्त आपू भरत्या नाचवर राहिलो. तर आपली डिग्री नाही, काहीच नाही. आई एक नेमकं घरच्यांना फसवू राहिलो का नेमकं स्वतःला ते कळून राहिलो. मला काय मनच उडून गेलो. काहीच नॉलेज नाही ना, प्रॉपर गायडन्स नाही. जिंदगी जेंड व्हायचं काम आहे. काही शपथ करता येईल तर काहीतरी प्रॉपर करावं. नाहीतर काय मजा नाही. घरचे आज फसवू शकतो, पण भविष्यात आपल्याला एवढी लावून घ्यावं माहितीये. डिग्री करा, भरत्या करा, माझा डायरेक्ट डोकं बंद झालं. जिंदगीत लय कमी दिवस आहे. एवढे 3 वर्ष जसे स्वतःला देता येतील ना त्या काय मजा नाही. एक काहीतरी एकच करा. काय करू, काय राहिलो, काय लाईफ मध्ये काय चालू आहे, काय गोल काय, काहीच कळून नाही राहिलं. मजाक नाही. आता डायरेक्ट डोकं बंद यार. काय करू, काय करावं, काय असं डायरेक्ट डोकं करू काय, असं डोळे भरून येत माहितीये का अक्षर. आता एक तर आपण आहे ना माहितीये का, हे विषय डायरेक्ट सोडून देऊ. कुठेतरी ऍडमिशन घेऊ माहितीये का. तिकडे 3 वर्ष अभ्यास केला ते परवडून डिग्री तरी पास होऊ. इकडं 10 वर्ष केलं मग तरी होऊन जाऊ. काही जिंदगीत बरबाद होऊन जात त्यांच्या लाईफ माहितीये का. काहीच होत नाही. कोणी पोरी सुद्धा देते नाही लागणार, अशा परिस्थिती आहे. आपण पाहतो ना आपल्या गावामध्ये किती लोक असे पोरं असे करता फेल होते माहितीये का. काही आत्महत्या सुद्धा करतात. इतक्यापर्यंत जाते.
त्यामुळं आपलं तिकडं काहीतरी दोन अर्धी भाकर खावा, अभ्यास करावा, आपल्या जे होईल ते करावं. ग्राउंडच होईना जर आपल्याकडून, अजून 3 महिने असेच गेले वाया माहिती.